राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, गोपाल कृष्ण भगवान की जय। अपि ब्रह्मण गुरुकुलात भवतालब्ध दक्षिणात समारुतेन धर्मज्ञ भार्योडा सदृशी नवा। मग त्या ठिकाणी तू सर्व विश्वाचा मालक आहे आणि मुक्तीचा मोक्षाचा अधिकारी आहे आणि तुझ्या कृपेने कोणताही जीव मुक्त होतो. सुदामदेवाची मुक्ती झाली. त्याच्यानंतर सूर्यग्रहण आलं. मग ग्रहण काळ चांगला असतो बरं, ग्रहण अशुभ नाही. पण कशा करताय, जे लोक नाम चिंतनाचा संकल्प करतात, काही काही 13 कोटी, कोणी 5 कोटी, कोणी 7 कोटी. आमच्या आजीने तर काय 50 कोटी जप केला होता का 100 कोटी केला होता, काही सांगता येत नाही. एवढा जप झाला होता तिचा. 13 कोटी तर किती वेळा झाला असेल, कारण 67 वर्ष एकोणा जेवण म्हणजे गंमत नाहीये. आणि अखंड नामचिंतन म्हणजे झोपली तरी बोटं चालू राहायचे ना, झोपली तरी बोटं चालू राहायचे, एवढं चिंतन. मग त्या ठिकाणी आपण जर समजा 13 कोटी नाम जपाचा संकल्प केला, मग 13 कोटी नाम जपाचा संकल्प केल्यावर रोजच्या 450-500 माळा जपाव्या लागतील. तुम्ही भागाकार करून घ्यायचा, तेव्हा कुठे 5-6 वर्ष 13 कोटी जप होईल. रोजच्या 500-600 माळा जपायच्या. आता तुम्ही सांगा रोजच्या 10 माळा तरी जप नव्हता का? म्हणजे माळ घेऊनच जपायला पाहिजे असं नाही, माळ घेऊनच जपायला पाहिजे असं नाही. हरी बोला चालता, हा म्हणजे सर्व कार्य करता हरी बोला. म्हणजे तुम्ही चालतानाही जरी देवाचं नाव घेत राहिले. आता हे माळ आहे समजा, ही लहान माळ आहे, याच्यामध्ये 27 मुली असतात. या 4 वेळेला 1 माळ जपली की 1 माळ होते. मग माळच घेतली पाहिजे हातामध्ये असं नाही. कारण तुम्ही चालता बोलता जरी नामचिंतन करत राहिले तर नाम जपाचं फळ प्राप्त होते असा सिद्धांत आहे. मग ज्याने 13 कोटी 5 कोटी 7 कोटी असा संकल्प केला, तर ग्रहणामध्ये आपण कॅलेंडरवर पंचांगमध्ये पाहतो ना, वेधारंभ म्हणजे सूर्याला वेधारंभ होतो ना. तर वेधारंभ झाला की तेव्हापासून जर तुम्ही 1 वेळा राम म्हटलं तर 100 वेळा राम म्हणण्याचं पुण्य प्राप्त होते. मग 1 माळ जपली म्हणजे किती माळा जपल्या? 100 माळा जपल्या. 1 माळा जपल्या. मग ग्रहण काळामध्ये कधी आपण जेवढा संकल्प केला, 2-1 ग्रहण कधी आले वर्षातून, तर तो 5 कोटी 7 कोटी संकल्प पूर्ण होऊन जातो ना. आणि दुसरी गोष्ट, आपला जर तीर्थ जवळ असेल, आता आपल्याला पंचवटी जवळ आहे, तुम्हाला हा जो पाठ जातो हा गोदावरीला जातो ना, म्हणजे गोदावरीचंच पाणी आहे ना. मग इथे जरी स्नान केलं आणि आपण तिथे तो जप केला, पण थंडी वगैरे असेल, शरीर चांगलं असेल तर बरं. ओल्या अंगाने जर जप केला
समजा नदी पात्रात बसून आपण तीर्थामध्ये, तर एक माळ जपली की 1,00,000 माळा जपल्याचं पुण्य भेटते. मग तुम्ही पंचवटी जाऊन पहा ग्रहणाच्या दिवशी, ते ब्राह्मण लोक वगैरे याने जप करून घेतात नाही, मग ते मंत्र सिद्ध करून घेतात ना, ते मंत्र सिद्ध केल्या जातात. मग ग्रहणात मंत्र सिद्ध होतो. मग ते कोणतेही मंत्र असो, मी सांगतो काय काय म्हणतात की बा बरेचसे मंत्र असे की ते ग्रहणात सिद्ध केल्या जातात. मग आता त्याच्यामध्ये काही तुम्हाला सिद्ध्या प्राप्त करायच्या असतील ते बी मंत्र सिद्ध करता येतात, कारण भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये सर्व सिद्ध आहे. हा सिद्धेचे मंत्र दिलेले आहे. तुम्हाला कोणती बी सिद्धी साध्य करायची असेल तर त्या सिद्ध्या साध्य करता येतात. त्याच्यामध्ये काही काही स्मशानभूमी साध्य करता येतात. म्हणजे असाही प्रकार आहे ना. मग आता पण ते हे उद्योग करायचेच नाही रिकामे. म्हणजे स्मशानभूमीत आता समजा एखाद्या झाडाला फळच येत नाही, तर मग ग्रहणाच्या दिवशी काय करावं लागते, प्रेताला दहन दिलं. आता ते हे लोकांनी ते लोखंडाच्या तिरड्या काढल्या प्रेत न्यायला. नाहीतर तुम्ही प्रेत कल्पखंड पहा किंवा वर्णन शिकवण्याचे असं वर्णन आहे. माणसाला ज्या तिरडून नेलं ते तिरडी परत गावात आल्याची नाही बरं. पण आता यांनी ते लोखंडाची बनवली, माणूस पेटवला की ते तिरडी 2-4 परवाच घेऊन येतात. म्हणजे आता ते मी पुढचं काही सांगत नाही, पण ते गावात यायला नको म्हणून तर बांबूर न्यायची प्रथा होती ना. हा मग मग ते असं ज्या झाडाला फळ येत नाही. मग आमच्याकडे एवढे वांगे का पिकतो मला सांगू का, वांगे कोराडी चिचखेळ ब्राह्मण द्राविड तालुका इकडून वांगे म्हणजे ट्रकाची ट्रका म्हणून जातात ना, पुणे मुंबई. मग ते त्याचं एक कारण आहे, त्याची अशी सिद्धी आहे. हे स्मशानभूमी असते ना, मग प्रेताला दहन दिलं की ते बांबूचे टोकर वगैरे ते तिच्यात टाकून देतात लोक. मग ते तुकडे जळतात ना, ते बांबू जळतो तो. मग ते 2 बांबूर प्रेत नेलं असते की नाही, त्याला मध्ये असे आडवे बांधलेले असतात त्या. मग ते 2 बांबूची तिरडी उलटी टाकली म्हणजे त्याचं ते एक गाठीचं तुकडं त्या बाजूने असतात, 2 तुकडे आणि 2 तुकडे या बाजूने. त्या ग्रहणाच्या दिवशी ते 4 तुकडे गोळा करायचे, धन्याचे वर तिथेच गोळा करून घ्यायचे. ते 4 तुकडे गोळा केले की आबा ते एकेका तुकड्याच्या 8-8 हे करायचे. म्हणजे त्याला सुरीने किंवा विळेने त्याचे 8 त्या कांबड्या करायच्या. ते तुकडे ओढले असतात जळलेले, पण ते तुकडे करताना मंत्र दिलेले आहे. म्हणजे प्रेत जाळताना उत्तर दक्षिण जाळताना. फक्त मी सांगून टाकतो, मला फक्त ऐकून घ्या, डोक्यात ताण घेऊ नका. हा म्हणजे आता कोणती ना कोणती एक सिद्धी सांगावी लागेल ना ग्रहणाच्या हिशोबाने. मग दहन दिल्यानंतर दक्षिण बाजूकडचे जे 2 आपण तुकडे उचलले त्याच्यापैकी एक पूर्व दिशेला म्हणजे आग्नेय दिशेतला आणि एक मागचा वायव्य दिशेतला. तर आग्नेय दिशेतल्या तुकड्याचे 8 तुकडे करताना ते मंत्र दिलेले 8, त्या 8 मंत्र म्हणताना जे 8 तुकडे करायचे, याच्यातले 8 तुकडे म्हणताना 8 करायचे. आणि उत्तर दिशेतले त्यांचे 4-4च करायचे, त्यांचे 4-4 मंत्र आहे. म्हणजे 8 दुनी 16 ना 8 24 मंत्र आहेत. म्हणजे 24 मंत्रात ते 24 तुकडे झाले की ते सर्व एकत्र करायचे. आणि मग तुम्ही आल्यानंतर इथे समजा आंब्या झाडाला आंबे येत नाही, त्याच्यातलं एक ती कांबडी घ्यायची छोटीशी आणि त्या झाडामध्ये ठोकताना त्यावेळेला तिथे मंत्र दिले 4, ते 4 मंत्र म्हणताना ती ठोकून द्यायची. तुम्ही पहा आवडत्या आंब्याला किती आंबे येतात, मी असं म्हणत नाही. आणि मग हे वांग्याचं जे शेत लावलेलं यांनी त्याच्यातल्या 4 कांबड्या घ्यायच्या आणि जिथून पाणी जाते, समजा आता मोटर चालू केली की धार पडते, तिथून सर्व याला पाणी जाते ना, तर मग तिथे ते 4 गाळायच्या, त्या कांबड्यावरून ते पाणी जायला पाहिजे. आता ठिबक असेल तर तुम्ही डायरेक्ट फिल्टरमध्ये टाकून द्या असं घरी जाणार ते. मग त्या कांबड्यावरून पाणी गेलं तर ते असे वांगे लागतात की ते आपले डोकं आउट होऊन जाते ना. आता आपण शेतात आपले हे मथुरा गेलो ना, मग ते द्राक्षे फोटो काढले, किती द्राक्ष आहे ते. मला 2-3 बोलाचे फोन आले, बाबा नकली द्राक्षे लटकवले का बरे. नकली असली आहे ना, तुम्ही मुद्दाम तुझ्या मागे गळ जास्त लावले का शिल्लक. म्हणलं तसं नाही, ते तेवढे लागलेलेच आहे ते. मग तसं त्या झाडाला फळ येईल, या वांग्याला ते वांगे येतील, म्हणजे फळाला फळ धारणा होते. पण एक लक्षात ठेवा,
त्या कांबळ्या घेताना त्या ज्याच्या प्रेताच्या घेतलेल्या आहे त्याला जर काही मंत्र येत असतील ते कांबळ्या घेणारा मरायची शक्यता पण तिथे एवढं ध्यानात ठेवा. हा नाही तर तुम्ही म्हणसाल हा मग आवा त्याने त्या कांबळ्या घेतल्यावर त्याचे तुकडे करताना जे मंत्र म्हणावं लागतं ना तेव्हा त्याने एक गोल रिंगण घालायचं. मग गोल रिंगण कशाने घालायचं त्या प्रेतानं दिलेलं आहे ना तर मग ते रक्त भरून येतात की लोक पण चांगला चष्मा लावून पाहायचं एखादी त्याची एवढी हड्डी सापडली पाहिजे. मग त्या हाडकाने गोल राऊंड मारायचं मंत्र म्हणून तुम्ही त्यामध्ये बसायचं तेव्हा तुम्हाला काही होणार नाही. आहे की डोक्याला ताण आता मग मी एवढे उपदेश करायचेच कशाला मला बस तुम्ही म्हणसाल आहे ना आता हे भागवत संस्कृतच भागवत आहे. मी तुम्हाला अध्याय बी सांगून देतो आणि तुम्ही करून घ्या. करत असले तर तुम्ही कोणी बाया वगैरे कोणी तुम्ही असले तर आबा तुम्ही करता का आम्हाला नाही काकड्या जरी जास्ती घ्यायच्या असते आपल्याला आता काकड्या लावून चालू आहेत आपल्याला आबा आता किती वेळ किती वेळ जाऊ इकडे लोक उपद्या बरं एकदा करून पाहायला काही हरकत नाही. पण हे सिद्धी लावी पिशे असं म्हणतो की आपण कोणता या पुसे या सर्व उपाध्या आहे असा प्रकार आहे. पण ग्रहणामध्ये मंत्र सिद्ध करता येतो. मग हे मंत्र ग्रहणात सिद्ध करतात नाही मग सर्व लोक मग या ठिकाणी ग्रहणामध्ये ज्याने नाम जपाचा संकल्प केलेला आहे याच्याकरता सांगायचं आहे की नाम जपाचा संकल्प केला त्या ठिकाणी 13 कोटीचा जरी असेल तर तो एकाच ग्रहणामध्ये पूर्ण होतो. वेदारंभापासून तो ग्रहण मोक्षापर्यंत जर तुम्ही पाहण्या म्हणजे बा तीर्थामध्ये बसून तो जप तुमच्याकडे झाला तर 13 कोटी जप पूर्ण होऊन जातो. ग्रहण काल शुद्ध आहे. मग त्या ग्रहणाच्या दिवशी आणि भगवंताने सर्वांना सांगितलं की आपण सर्वांनी कुरुक्षेत्राला जावं दान द्यावे ब्राह्मणाला दान देऊ पुण्य संपादन करू म्हणून देव सर्व यादवांना ग्रहणावर घेऊन गेले. पुढे ग्रहणावर काय घडलं हे पुढच्या अध्यायामध्ये आहे. हरये नमः हरये नमः हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की. दशमस्कंदामध्ये शेवटची जे 8 अध्याय दशमस्कंदाचे 90 अध्याय सर्व 82 अध्यायापर्यंत सुदामदेवाचं चरित्र आहे. 83, 84, 85 अध्यायामध्ये आणि ग्रहण काळाचं विशेष सांगितलेलं आहे. ग्रहणामध्ये मंत्र सिद्ध करण्याकरता ग्रहण काळ शुभ असतो असं वर्णन केलेलं आहे. मग ग्रहणामध्ये सर्व यादव मंडळी भगवान कृष्ण या यादवांना घेऊन गेले. परंतु महाभारतामध्ये एक वर्णन आलेलं आहे की विनाशकाल आला की विपरीत बुद्धी सुचते. धर्मराजा परमज्ञानी तरी का खेळाला दूत दुर्योधनासी. याचं उत्तर एकच आहे विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाल आला की विपरीत बुद्धी सुचते. जसं आणि पतंग हा दिव्याकडे झेप घेतो म्हणजे त्याचा मृत्यू काळ जवळ आला. आता धर्माला सर्व ज्ञान असताना सुद्धा धर्माने मूर्खपणा केला आणि त्या कपटी शकुनी बरोबर दूध खेळण्याकरता त्या ठिकाणी तयार झाले. पण धर्माने पळवाट काढली होती. बरं महाभारतामध्ये धर्म म्हटले राज आज्ञा म्हणून मी दूध खेळलो. कृष्ण तापले होते ना धर्मावर. तसं पहिलं धर्माचा मान मोठा होता पण भगवान तापले तर धर्म म्हटले की राज आज्ञा म्हणून मला दूध खेळावं लागलं. कारण वक्तेबा म्हणायचे आमचे हे फुटका आगाव होतं म्हणे. म्हणजे आघड्याला फुटका म्हणता आमच्याकडे. दोन्ही डोळ्याचा आघाडा असेल ना तर त्याला फुटका म्हणता आमच्या विदर्भात. म्हणजे मी तर आपल्या इकडेच आहे जळगाव जिल्ह्यात. विदर्भ मलकापूर पासून पुढे आहे पण विदर्भामध्ये फुटका म्हणतात त्याला आंधळ्याला. तर भवानी मी कधी असं तर पहिले धुतराष्ट्राच्या 2-3 कानाखाली ओढून दिल्या असत्या म्हणे. नंतर कृपाचार्याच्या नंतर या द्रोणाचार्याच्या आणि नंतर भीष्माचार्याच्या प्रत्येकाला 2 ठेवून दिल्या असत्या म्हणे. कारण सामर्थ्य असताना यांनी मूर्खपणा केला ना. मग त्या ठिकाणी मग या कुरुक्षेत्रावर सर्व यादव मंडळी गोळा झाली. यांनी दान दिले. त्याच्यानंतर दान दिले. ऋषी मंडळी आली होती सर्व कृष्ण स्त्रिया गोपाळ गवळणी नंद यशोदा. गवळणीचा देहत्याग इथे झालेला आहे. गवळणी देहत्याग केला
पण काही ऋषी मंडळी भगवान कृष्णाजवळ आली आणि कृष्णाला म्हटली की देवा, तुझी आम्ही कीर्ती ऐकली, पण तुझं सानिध्य जर आम्हाला मिळालं तर आमचं जीवन सार्थक होईल. म्हणून तुझ्या द्वारकेच्या बाजूने पिंडर तीर्थक्षेत्र आहे, तिथे येऊन राहण्याची आम्हाला आज्ञा दे. तर भगवान म्हटले आज्ञा तर मी देऊन टाकतो, त्याबद्दल नाही, पण अगोदर परिवाराला विचारू द्या म्हणे. मग ते परिवाराला बोलवलं. माझ्या सर्व परिवाराला सांगितलं काय करायचं सांगा. ऋषी मंडळी आपल्या जवळ येऊन राहण्याची आज्ञा मागतात. या सर्व गाढवांनी हो म्हटलं तिथे. पण देवाने नीती सांगितली की कोणत्याही काळामध्ये साधू, संत, गायी आणि ब्राह्मण यांचा अपमान व्हायला नको बरोबर. कारण साधू, संत, गायी, ब्राह्मणांचा अपमान झाला तर आपलं कल्याण होत नाही. मग यांनी तिथे हो म्हटलं आणि तो मूर्खपणा केलाच ना शेवटी. म्हणजे काय मूर्खपणा केला यांनी. तिथे आज्ञा दिली. साधू मंडळी पिंडर तीर्थक्षेत्रामध्ये आली. त्याच्यानंतर कृष्णलीलेचं वर्णन आहे आणि इथे दशम स्कंदाची पूर्णाहुती झाली. मग 11 स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये यदुकुळाला शाप लागला. यांनी कृष्णपुत्रांनी, नातवांनी तो मूर्खपणा केला ना. हे पिंडर तीर्थक्षेत्रात गेले. आता जामवंतीचा जो पुत्र होता सांब, हा दिसायला फार सुंदर होता, म्हणजे अति सुंदर होता. त्याला जर स्त्री पात्र दिलं तर ओरिजिनल स्त्री सुद्धा लाजून जायची. जसे आपले बालगंधर्व होते की बालगंधर्वने जर स्त्री पात्र घेतलं तर ओरिजिनल स्त्री घाबरून जायची. म्हणजे एवढं अप्रतिम दिसायचे ते. मग तसं सांब दिसायचं. मग यांनी हाच मूर्खपणा केला. त्या सांबाला गरोदर स्त्रीचा वेश दिला, त्याला पदर टाकून दिला, पोटाजवळ ते कपडे पुसून दिले आणि ते पिंडर तीर्थक्षेत्रामध्ये घेऊन गेले. आता याच्यात मतांतर आहे. दुर्वासांच्या पुढे उभं केलं. पण ते काही काही म्हणतात विश्वामित्राच्या. मी हे शंका समाधान करून दिलं मध्ये. काही काही म्हणतील बा वशिष्ठ तर हे राम अवतारात झाले, त्याच्यानंतर विश्वामित्र हे राम अवतारात झाले. मग ते परत कसे काय आले. तर आता त्या गादीवर जो बसला, आता शंकराचार्याला जाऊन 2000 वर्षावर दिवस झाले की. मग तरी आता त्या गादीवर जो आहे त्यांना काय म्हणतात लोक, शंकराचार्य. आता ही गादी व्यास गादी आहे. हिच्यावर जो बसतो तो आता व्यासा गादीवर आहे ना. मग तसं पंतप्रधान, भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून पंतप्रधान चालू आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पासून समजा आता त्या खुर्चीवर जोही बसेल तो पंतप्रधान आहे. तसं दुर्वासाच्या गादीवर जे होते त्या दुर्वासांच्या समोर मी उभं केलं आणि विचारलं यांनी, म्हणजे महाराज या मुलीला काय होईल. आता दुर्वास ध्यानामध्ये होते. त्यांनी विचार केला की एवढ्या जंगलामध्ये कोणती गरोदर स्त्री आली की हिला काय होईल असं विचारता येईल. मग त्यांनी ध्यानात पाहिलं, अरे म्हणे ही गरोदर स्त्री नाही, हे मुलाला श्रीबीज दिलेला आहे आणि दुसरे तिसरे कोणी नाही, म्हणजे तो कृष्णाची मुलं आहे, हा कृष्णाचा परिवार आहे. मग हे तर आपली विडंबना करायला आले, टिंगल करायला आले. मग त्यांनी कृष्णाला फोन लावला तिथून. मग फोन बी होते बरं तेव्हा. कारण या टीव्ही सिद्ध आहे ना आता, तर मग हे फोन होते तेव्हा. मग कृष्णाशी बोलले, म्हणे कृष्णा तुझे मुलं आमची टिंगल करायला आले, काय करायचं. भगवान म्हटले तुम्ही जो निर्णय घ्या तो मलाही मान्य आहे. कारण साधूच्या निर्णयापुढे, संतांच्या निर्णयापुढे देवाचं काही चालत नाही बरोबर. साधूने जो निर्णय दिला तसं देवाला वागावं लागते. वाल्मिक ऋषींनी राम जन्माच्या अगोदर जे लिहून ठेवलं तसं रामाला वागावं लागलं ना. कृष्ण म्हटले तुम्ही कोणताही निर्णय घ्या, आमचं काही बंधन नाही, आमचं काही बंधन नाही. तसंच झालं शेवटी. भगवंताने सांगितलं, दुर्वास म्हटले हे देवाचे मुलं आहे, वाचले तर वाचून घेऊ बा. परत विचारलं त्याने, म्हणे काय काय विचारलं तुम्ही. आता एवढे मूर्ख होते की परत तेच विचारलं. म्हणे महाराज या मुलीला काय होईल. आणि हे कशाकरता विचारलं यांनी, हे साधू नकली आहे का असली तपासण्याकरता. मी नेहमी सांगतो आप सब जगत की जांच कीजिए,
लेकिन साधू की जांच कभी मत कीजिए. सगळ्या लोकांना तपासायचं, पण साधू तपासायचं नाही. बरोबर, क्योंकि संत को समझने में अगर भूल हो जाए तो परिणाम भयंकर होता है. साधूला ओळखण्यात जर चूक झाली तर परिणाम वाईट होतो. बरोबर, म्हणजे तुलसीदासजी रामायणामध्ये लिहितात की प्रताप भानू हा नकली साधूला असली समजून बसला, राज्याची माती झाली सगळी, राज्य दुधीला मिळालं. आणि भागवतामध्ये परीक्षित राजे असली साधू होते शमी, त्यांना नकली समजले, गळ्यामध्ये साप टाकून दिला, 7 दिवसात मरण आलं. आता आज परीक्षेचा मृत्यू आहेच ना, मरण चुकलं का? मरण आलंच, शरीर सोडावंच लागलं, म्हणजे मृत्यू ओढवला. बरं, रावण साधू होता का? नकली साधू बनून गेला की नाही. मग सीता त्याला असली साधू समजली ना, सीतेची फसगत झाली ना. म्हणजे नकलीला सीता असली साधू समजली तर सीतेची फसगत झाली. म्हणून साधू संत यांना समजण्यामध्ये चुकी होता कामा नये. यांना नाही, इथे काही नाही, ते तिकडचा ठसका आला. मग यांना समजण्यामध्ये चुकी होता कामा नये. मग आता वाचले तर वाचून घेऊ म्हणून विचारलं, तर परत यांनी तेच विचारलं. आता दुर्वास पहिलेच तर क्रोधी होते, मग त्यांचा राग अनावर झाला. हे मी सांगत नाही बरं, डोंगरी महाराज सांगायचे. दुर्वासांनी शाप द्यायकरता तयार झाले, पण बोलताना थोडीशी चूक झाली, त्याला चूक म्हणता येत नाही. दुर्वास असं म्हणू शकले असते की या मुलीला लोखंडाचं मुसळ होईल आणि कृष्ण सोडून सर्व यदुकुळाचा नाश होईल. पण ते असं नाही बोलले, म्हणजे या मुलीला लोखंडाचं मुसळ होईल आणि सर्व यदुकुळाचा नाश होईल. आता सर्व म्हटलं तर कृष्णाचाही नंबर लागून गेला त्याच्यात, म्हणजे कृष्णाला नीच धामाला जावं लागलं ना. मग आता ही मुलं घाबरले, लोखंडाचं मुसळ होईल तर. मग त्या सांबाला ते बाजूला घेऊन गेले, असं त्याचं पोट सोडलं त्यांनी, तर त्याला मुसळ झालं ना, त्याच्या बेबीमधून मुसळ निघालं. मग आता ती मुसळ घेऊन ते उग्रसेन राजाजवळ गेले, मागच्या दरवाजाने, देवाच्या धाकाने. काय प्रकार झाला तो उग्रसेनला सांगितला. आता उग्रसेन म्हटले, गाढवांनो, तुम्ही मूर्खपणा केला, तुम्ही आखल्याचा वापर नाही केला. तुम्हाला कोणी रिकाम्या कामं सांगितले होते साधू लोकांना तपासायला जायचं? पण ते म्हटले आता आमची चूक झाली. ते म्हटले आता याला तर काही पर्याय नाही, साधूचा शाप काही व्यर्थ होणार नाही. आता जसं करपाती ऋषीने इंदिरा गांधीला शाप दिला होता, आणि त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे सर्वांना. गोपाष्टमी होती बरं, हे दिवाळी असते, दिवाळी, गोपाष्टमी, नवमी, मग दशमी, एकादशी, द्वादशी, मग दिवाळीचा जो कालावधी असतो तो 8 दिवसाचा. तर त्या दिवाळीमध्ये जी अष्टमी येते ते गोपाष्टमीचा दिवस होता. त्याच दिवशी इंदिरा गांधीने 400 साधू फुकले होते ना संसद भवनाच्या पुढे, गोळ्या घातल्या होत्या ना 400 साधूला. मग ते त्यांची प्रेत उचलताना त्यांनी शाप दिला होता. मग इंदिरा गांधी मारल्या गेली तो दिवस बी गोपाष्टमीचा होता. राजीव गांधी मारला गेला तो बी दिवस गोपाष्टमीचा होता. मग त्यांनी शाप दिला ना. मग ते असं साधूचा शाप व्यर्थ होत नाही. मग त्या ठिकाणी सांगण्यात तात्पर्य, मग ते आता उग्रसेन त्यांच्या बुद्धीने सांगितलं, म्हणजे आता काय मला याच्यात काही कळत नाही, तुम्ही एक काम करा म्हणे, मुसळ आहे याला बारीक करा म्हणे आणि समुद्रात फेकून द्या. आता लोखंडाचं मुसळ काढणे म्हणजे काय कंस काढणं आहे. त्यांनी काढलं ते, पण अग्रभाग तसंच राहिला, त्याचं चूर्ण केलं त्यांनी, समुद्रात फेकून दिलं. पण पहा, लोखंडाच्या मुसळाचं चूर्ण होतं तरी ते समुद्रात बुडालं नाही. बरोबर, ते काठावर तरलं आणि काठाला जाऊन लागलं, त्याचे लवाळे तयार झाले. आणि जो अग्रभाग खाली गेला तो एका माशाने गिळला. तो मासा एका कोळ्याने पकडला, तो जरा नाव पाडद्याला विकला. मग पाडद्याला त्या मासळीच्या पोटामधून तो लोखंडाचा तुकडा सापडला ना तो. मग त्याच्यापासून त्याने एक बाण तयार करून ठेवला, त्या बाणाने मागून कृष्ण निर्याण झालेला आहे. मग आता यादवांना शाप प्राप्त होता बरोबर सूर्याला खडी पडायला लागली, कारण नसताना झाडं पडायला लागली, हवा नसताना, पाणी नसताना, वादळ नसताना. पूर्वी धाबे होते की धाबे, मातीचे घर, धाबे बसायला लागले. म्हणजे बुवा असा काय प्रकार आहे हा. मग त्यावेळेला भगवान म्हटले की हे सगळं विनाशाचं चिन्ह आहे. आता देव म्हटले आपला की अवतार कार्याची समाप्तीची वेळ जवळ आली, म्हणून देव म्हटलं का आपल्या जवळ जे तत्वज्ञान आहे उद्धवाला द्यायचं.
आणि विदुरा करता ते सांगून द्यायचं म्हणून उद्धवाला जवळ बोलवलं. सांगितलं की तू अर्जुनाला एक संदेश दे. या द्वारकेतील मुलं आणि स्त्रिया आणि वृद्ध माणसं यांना हस्तिनापूरला घेऊन जायचं सांग. कारण आता द्वारका बुडण्याची वेळ आली. ही द्वारका समुद्र बुडून टाकेल, द्वारका राहणार नाही आणि यादव आपसात लढून मरतील. म्हणून उद्धवाला जे तत्वज्ञान सांगितलं ते फार सखोल आहे. मग 11वा स्कंद जर समजून घ्यायचा असेल तर नाथ महाराजांनी जे भागवत तयार केलं ते भागवत तू वाचा. म्हणजे 11वा स्कंद म्हणजे नाथ महाराजांची टीका. श्रीमद भागवताचे 12 स्कंद आहे. याच्यापैकी जो 11वा स्कंद आहे याची 31 अध्याय आहे. या 31 अध्यायाची टीका नाथांनी केली काशीला. ते नाथ भागवत म्हणून प्रसिद्धीला आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ते नवयोगेश्वर संवाद, दत्तात्रेयांनी केले 24 गुरुचं वर्णन, हे सर्व याच्यामध्ये या ठिकाणी आलेलं आहे. मग त्या ठिकाणी या सिद्ध्याचे प्रकार 23 प्रकारच्या सिद्ध्या आहे, 8 महासिद्ध्या आहे, 10 लघु सिद्ध्या आहे, 5 क्षुद्र सिद्ध्या आहे. मग सिद्ध्या प्राप्त करणं फार अवघड आहे. मी सांगितलं तुम्हाला, मी तर कीर्तनात बऱ्याच ठिकाणी सांगितलं की करोडपती बनण्याची बी सिद्धी आहे. तुम्ही म्हणसाल त्याची सिद्धी आहे. कोणाच्या मनामध्ये काय चाललं हे ओळखण्याची सिद्धी आहे. त्या ठिकाणी शरीर गुप्त करणे आणि कुठे प्रगट करणे ही बी सिद्धी आहे. हे सिद्ध्या मला वाटते कुंभमेळ्यामध्ये काही साधू आहे ना यांच्याकडे आहे. त्या तुम्ही चांगलं लक्ष ठेवा. आता हे साधू हिमालयात असतात, काही काही ऋषिकेश तिकडे असतात ना हिमालयात, आणि डायरेक्ट आपल्या इथे नील पर्वतावर इथे प्रगट होतात ते. म्हणजे सोपं काम नाही ते. मग तिथे डोळे बंद केले की तिथे गुप्त होतात आणि इथे प्रगट होतात. तर डायरेक्ट रावटीमध्ये ना. मग या पोलिसवाल्यांना बी समजत नाही ते, म्हणजे यांना बी समजत नाही काय करावं येतं. म्हणजे सिद्धीमुळे शरीर गुप्त करता येते आणि कुठे प्रगट करता येते. एखाद्या अमूर्त देहामध्ये प्रवेश करून त्या देहाला उठवता बी येते. जगद्गुरु शंकराचार्यांना एक प्रश्न विचारला होता एकाने. आद्यगुरु शंकराचार्य म्हटले, गुरुजी काम सुखाचा अनुभव कसा असतो मला सांगा. पण ते म्हटले, आता मी तर ब्रह्मचारी आहे. ते कोणा राजाचं पोरगं मेलं होतं ना. मग ते म्हटले, मी तुला थोड्या दिवसांनी त्याचं उत्तर देतो. मग यांनी शिष्याला सांगितलं, तुम्ही माझं शरीर जपून ठेवा. यांनी शरीरातले प्राण काढले, त्या राजकुमाराच्या देहात टाकले. मग ते राजकुमार उठून बसलं ना. आणि मग 1 महिना ते राजकुमार जिवंत झालं. आणि नंतर त्या अनुभूती घेऊन परत त्याच्यातला प्राण काढून या देहात टाकला. शंकराचार्य परत जिवंत झाले आणि मग याला उत्तर दिलं. म्हणजे अनुभव आले अंगा ते या जगात येत असो. ते म्हटले, मला तर ते कथन करता येणार नाही. मी तुला वेदांत शास्त्र त्याच्यानंतर म्हणजे पुराण हे सर्व सांगू शकतो, पण तू विचारल्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. त्या अनुभवल्याशिवाय सांगता येत नाही. जसं आपण सांगतो की साखरची गोडी साखर खाल्ल्याशिवाय सांगता येत नाही, तसा प्रकार आहे. मग त्याप्रमाणे आणि या ठिकाणी या सिद्ध्याचे प्रकार आले ते बी सिद्ध आहे. 8 महासिद्ध्या, 10 लघु आणि 5 शूद्र. मग शूद्र सिद्ध्यामध्ये ते दूरदर्शन आहे, दूरश्रवण आहे, मनोजय आहे, परकाया प्रवेश, अप्रतिराज्ञा, या सर्व सिद्ध्यांचे प्रकार आहे. अनिमा, लघिमा, गरिमा, महिमा, या सर्व सिद्ध्यांचे प्रकार आहे. पण त्या ठिकाणी पण सिद्धी प्राप्त करणं एवढंही सोपं नाही. कारण सिद्धीमुळे आता काही काही वेळेला जमिनीमध्ये गुप्त असलेलं धन हे बी सिद्धीच्या बळावर पाहता येते. मग हे लोक काही काही पाणी सांगतात, यांच्याकडे बी एक सिद्धी असते. मग काही काही नुसतं धौसमध्ये सांगून देतात. ते एखाद्या बसते ते एखाद्या आपली जुनी म्हणे की आड्या बसायची डांग उडायची, म्हणजे कावळा बसणे आणि डांग तुटणे, तसं बी होते एखाद्या वेळेला. मग सिद्धीमुळे जमिनीमध्ये काय हालचाल हे सांगता येते. कुठे त्याच्यामध्ये खाली कुठे ज्वालामुखी आहे, हे सर्व संशोधन सिद्ध्याने प्राप्त करता येतात. आणि ज्याला सिद्ध्या प्राप्त झाल्या त्याला विश्वातली कोणतीच गोष्ट अवघड नाही. पण सिद्धी प्राप्त करायला फार यातना होतात. चांगदेवाने सर्व सिद्ध्या प्राप्त केल्या होत्या. आमचे चांगदेव महाराजांच्या सर्व सिद्ध्या होत्या. 64 कला होत्या. पण प्रेम नव्हतं ना. मग ते मुंबईला तो वाद झाला होता ना, ते श्रीराम लागू वगैरे होतं तेव्हा ते, आणि वक्तेबाबी होते. मग ते तुम्ही होते सुधा मारुतीच्या त्या मुंबईच्या ह्याच्यात वक्ते बाबा होते. तिथे काय झालं होतं, मग ते त्यांची परमेश्वरवा गेली होती, मी नव्हतो, बापू होते ना. मग ते तिथे त्यांनी सांगितलं म्हणे, हे कसं आहे आजकाल म्हणे या
धर्मग्रंथामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे म्हणे की ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली आणि तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. या काही काही गोष्टी काल्पनिक असतात असं जसं बोलले ते. वक्तव्य होतेच तिथे. वक्तव्य उठले. वक्तव्य तुम्हाला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली म्हणे. बुवा म्हणे तुझ्या खुर्चीवर बसलेला आहे त्या खुर्ची बी टेबल मी चालून दाखवतो म्हणे. बुवा म्हटले. मग ते श्रीरामला घाबरलं होतं ना. असं वाटलं हे बुवा म्हणजे काही साधं नाही. वक्तव्य म्हणजे तसंच होतं ते. म्हणजे महाराष्ट्रातले भीष्माचार्य होते ते. मग ते अरे मग तू ज्या खुर्चीवर बसला ते खुर्ची बी चालून दाखवतो टेबल बी चालून दाखवतो. मग ते म्हणे बाबा आम्ही क्षमा मागतो. असं तसं बाबाने ते प्रश्नोत्तर करून ते आटपलं. पण मग ते जेव्हा बाहेर आले तेव्हा परमेश्वर बाबाने मी बाबाला मुक्ताईनगरला विचारलं. म्हणलं बाबा तुम्ही तिथे बोलले होते की त्यांनी भिंत चालवली ते त्याच्यावर बोलले तुम्ही सांगितले मी टेबल खुर्ची चालवतो आणि त्यांनी जर म्हटलं ते चालून दाखवा. बुवा बोले तुम्ही दोघी कधी आहे काय. आता बुवाचं बोलणं असं होतं ना. बुवा बुवा मला म्हणायचे ना म्हणे काय तू गधा आहे का रे. म्हटलं काय झालं. अरे म्हणे तो कधी म्हणता म्हणे तो श्रम लागू की चालवा. मी सांगितलं असं दिले की ज्ञानोबा यांनी भिंत चालवली चांगदेव महाराज करता. चांगदेव महाराज वाघावर बसून आले आणि आता सापाला चाबूक होता. तू कुत्र्यावर बसून ये एखाद्या. त्याला सांगितलं की तू फक्त कुत्र्यावर बसून येऊन दाखव मला. वाघ तर दूर राहिला. तेव्हा मला कळलं म्हणे हा म्हणजे वक्तव्य होते ते. चला जाऊ दे. अशा प्रकारे सिद्धी प्राप्त करणं ही यातना आहे. म्हणून सिद्ध बी सांगितलेलं आहे. सिद्धांचे मंत्र बी आहे श्रीमद भागवतामध्ये आणि 11 स्कंदामध्ये सिद्धीचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर आणि पुढे द्वारकेमध्ये ज्या वेळेला असे अप्रसंग तयार व्हायला लागले म्हणजे गर्भपात व्हायला लागले स्त्रियांचे झाडं पडायला लागले धाबे बसायला लागले कारण नसताना उल्कापात व्हायला लागले. मग भगवान म्हटले याचा परिणाम असा आहे की शापाची वेळ जवळ आली. उद्धवाला ते तत्वज्ञान सांगितलं. त्याच्यानंतर भगवान म्हटले आता आपण या संकटातून वाचण्याकरता आपल्या तीर्थावर जाऊन तीर्थ स्नान करावं लागेल. काही दानं द्यावी लागतील. दानं दिल्यानंतर काही आणि ब्राह्मण भोज वगैरे सर्व देवाने सर्व सांगितलं की कशामुळे सत्पुण्य प्राप्त होईल. पण मग कसं असते आता आपण आताच सांगितलं की विनाश करायला की विपरीत बुद्धी सुचते. हे तीर्थावर गेले पण प्रभास तीर्थ शेतावर गेले बरोबर. पण तिथे गेल्यावर हे दारू पिले. आता याच्यात दारू लिहिलं नाही याच्यात मदिरा लिहिलेलं आहे मदिरा. पण मग मी एवढा शुद्ध शब्द काही वापरत नाही. डायरेक्ट दारूच सांगतो. हा म्हणजे मदिरा पिले. मग तो मदिरा शुद्ध शब्द आहे ना. म्हणजे आता सिगारेट म्हटली की कोणाला आळूदळ वाटते ते. पण आपण कधी म्हटलं की श्वेत दंड धुंदर नलिका तर काय वाटतं काही पतीच दिली का. आता तुम्ही जर टपरीवर गेले आणि त्याला सांगितलं एक श्वेत दंड धुंदर नलिका दे तर तो तुम्ही घरी जाता पाहिजे आहे की नाही. तो शुद्ध शब्द आहे. तसं मदिरा हा संस्कृतचा आणि शुद्ध शब्द आहे. मदिरा म्हणजे मादक द्रव्य आहे ते. मग ते दारू मग ती मदिरा पिले मग ते उन्मत्त झाले ना. पण आपसामध्ये वाद झाले त्यांचे. वाद झाले वादाचा परिणाम भांडणात झाला. आपसात बरोबर हे तेव्हापासूनच आहे. आणि मग आपसामध्ये भांडणं झाले आणि मारामाऱ्या झाल्या. बरं शस्त्र उचलले त्यांनी. शस्त्र अस्त्र बलराम दादा आवरायला गेले तर हे बलराम दादाने मारायला गेले. बलराम दादा म्हटले आजपर्यंत आपण ज्यांना कडेवर वागवलं ते आज मारायला धावले. असं म्हटलं की दादाने बी चांगले 1,00,000-2 लाख यादव त्या ठिकाणी मातीत मिळवले. पण ते म्हटले आपण यांना मारून पाप पदार्थ पाडून घेण्यापेक्षा बलराम दादाने समुद्रामध्ये आपलं शरीर हे विसर्जित केलं. बलराम दादा गुप्त झाले. अवतारकार्याची समाप्ती झाली. यादव आपसात लढून मेले. काही थोडेफार यादव शिल्लक राहिले ते देवाच्या दृष्टीनेच नष्ट झाले. भगवान एकटेच राहिले. स्वर्गामध्ये सर्व देवता स्थित झाल्या. मंगलवाद्य वाजायला लागली. वेद मंत्राचं गायन ऐकायला यायला लागलं. सर्व देवी देवता हातामध्ये पुष्प घेऊन त्या ठिकाणी सज्ज झाले. तुम्ही फक्त 4-5 जण पुढे फुलं आहे का थोडीशी नाही एक काय करायचं होतं हे बा आता हे फुलं आहे ना एक फुल देतो ते पुढे 5-7 जण जास्ती लोक काय करत नाही. मग ते साफ करायला त्रास होतो. हे बा आता तुम्ही फक्त लक्ष ठेवा माझ्याकडे. एक फुल घेतलं सुदामदेवा की त्याचे 2-3 तुकडे करून घ्यायचे.
आता कृष्ण हे बघ, आता कृष्ण निधान होईल ना त्यावेळेला म्हणजे त्याचे 3 तुकडे गेले की थोडेसे फेकायचे, बाकीचे राहू द्यायचे बरं, म्हणजे डबल डबल करून वाटत तुम्हाला ते. कृष्ण निधान झालं की एक वेळेला फेकायचे, त्याच्यानंतर शुकाचार्य भागवत सांगून निघून जातील तेव्हा एक वेळेला फेकायचे, आणि राजा परीक्षिताला मोक्ष मिळेल तेव्हा एक वेळेला फेकायचे. म्हणजे आता घ्यायचे एक वेळेला, फेकायचे 3 वेळेला. हा, आणि फेकल्यावर नंतर इथे महिला मंडळी तुम्ही फेकले समजा तर ते साफ करून द्यायचे बरं. हा, म्हणजे फुला पाय पडायला नको बरं, फुला पाय पडला की माणसाला दरिद्री येते. हा, फुला पाय पडायला नको. आता ते तुमच्या मखमलाबाद मध्ये सकाळी ते शक्तिगिरी आलं आणि मी मंदिरात गेलो आमच्या रमेश बाबांनी, तर त्याला चालायला फुलं टाकून ठेवले होते. ते संन्यासी त्याला डोकं पाहिजे होतं ते फुलावर जर चालले. अहो इंद्राचं ऐश्वर्य गेलं ना, आणि आपले काही काही येडे महाराजांच्या डोक्यावर डालावर फुलं टाकतात आणि हे खुशा येडे उभे राहतात. काही काही ते त्यांना फुलं पुढे टाकताय मुली आणि ते महाराज लोक त्याच्यात फुलावर पाय नाही पडला पाहिजे बरोबर. फुलात लक्ष्मी असते, फुलावर पाय पडला म्हणजे फुलातली लक्ष्मी शाप देते बरोबर. दरिद्रीपणाचं हा ऐश्वर्य भ्रष्ट होते, पुण्य नष्ट होते. हा, फुलात लक्ष्मी आहे म्हणून मग सांगितलं की तेवढे उचलून त्याचा फक्त जेवढी फेकली तेवढी, आणि तिथलं तिथे उधळात आहे. नाही तर मग एखाद्या कानात जाते अशी पेक्षा ना. कृष्ण निराळ होईल त्याच वेळेला एक वेळा फेकायचे. त्यावेळेला सर्व यादव आपसामध्ये लढून नष्ट झाले त्यावेळेला, आणि यादव नष्ट झाल्यानंतर भगवंताने पाहिलं, आता पहा नातू पंतू सर्व डोळ्यासमोर मेले तरी देव हसत होते की याला देव म्हणतात. आपली बकरी मेली की लोक रडता की, मग देव हसत होते. म्हणून देवाला स्थित प्रज्ञ म्हटलेलं आहे. देवाला स्थित प्रज्ञ, कारण देवाचा ऐश्वर्यच असा आहे की तो कोणत्याही संकटामध्ये याच्यामध्ये देवाला आनंद नाही दुःख नाही, कारण अपरोक्ष आकार तो अपरोक्ष आहे, निर्गुण आहे, अद्वैत आहे. तो फक्त भक्ती सुखा करता आणि देव या लौकिक लीला करण्याकरता सगुण साकार होतो. धरिले नारायणे भक्ती सुख असं म्हटलेलं आहे तुकोबारायांनी. मग त्यावेळेला भगवान बसले, डाव्या पाय उजवा पाय ठेवला आणि देवाचं चरण हे जो जरा खाली होतं, जरा पारधी आहे, आपण द्वारकेला जातो तिथे आहे ते त्यांनी उभं केले झाकी ते. मग ते जरा पारध्याने त्या माशाच्या पोटातून निघालेला तो तुकडा त्याच्यापासून जो बाण बनवला, तर देवाच्या चरणाला हरणाचं मुख समजलं आणि त्याने तो बाण सोडला. तो आला देवाच्या पायामध्ये शिरला. त्याला वाटलं हरिण समजून आपण बाण सोडला, बाण तर बरोबर लागला, पण हरिण असतं तर तरफडलं असतं. हालचाल झाली नाही, काही नाही, काय गडबड आहे म्हणून ते पायाला आलं जरा पाडती. तर समोर त्याला भगवान दिसले. त्याने ते धनुष्य खाली ठेवलं आणि देवाला साष्टांग दंडवत घातलं आणि म्हटलं, कृष्णा माझी फार मोठी चूक झाली, मी तुझ्या पायाला चरणाला हरणाचं मुख समजलो, माझी चूक झाली. भगवान म्हटले तुझी चूक काही नाही आणि तुझा काही दोष बी नाही, हे तुझं आणि आपलं फिटफाट झालं म्हणे. कारण पूर्वजन्मामध्ये मी राम होतो आणि तू वाली होता म्हणे, मी तुला झाडाच्या आडून बाण मारला ना, मग त्याच्यामुळे तू मला उपदेश केला तर मला कळलं म्हणे. ते वालीने असा उपदेश केलेला रामायणात, तुळशीरामाने ती चौपा आलेल्या आहे त्या, तर रामाचंही हृदय भरून राहिलं. म्हणून तर राम म्हटले वाली मी तुला परत जिवंत करतो. पण वाली म्हटला की रामा नको, मला आता परत जीवदान नको, कारण असं भाग्य दशरथाला मिळालं नाही. तुझ्या मांडीवर प्राण सोडण्याचं भाग्य हे दशरथाला मिळालं नाही. पण मला अगोदर जर माहिती असतं म्हणे तर जसं सुग्रीवाने तुझ्याशी मैत्री केली तशी मी मैत्री केली असती ना, पण माझ्यातला अहंकार तुझ्याशी मैत्री करण्याकरता पुढे आलाच नाही म्हणे, ही माझी चूक झाली. नाही तर रावण काय मी त्याला बगलमध्ये आपण समजात फिरवलेला आहे. रावण काय म्हणजे मी तिथे जातावर तो सर्व त्याचा परिवार धावत आला असता. मग राम म्हटले जर असं आहे तर मी तुला जिवंत करतो. वाली म्हटले तू समर्थ आहे, मला आता जीवदान नको, आता तुझ्या मांडीवर प्राण सोडायचा आहे. मग त्यावेळेला कृष्ण म्हटले की तू अगोदर वाली होता आणि मी राम होतो, तेव्हा तू मला सांगितलं, माझी चूक झाली ना, मी कबूल करतो. तेव्हा मी तुला झाडाच्या आडून बाण मारला, माझी चूक झाली. मग आता तूही चूक केली, माझ्या पायाला हरणाचं मुख समजला आणि बाण सोडला. आता तुम्ही सांगा अंगठ्याला केवढी बी जखम झाली तर शरीर सुटते का?
अहो पाय तोडल्यावर तर माणूस जातच नाही, पण देवाला फक्त निमित्त पाहिजे होतं. अंगठ्यावर बाण येऊन रुतता बरोबर, आणि देवाने सांगितलं की जरा तू माझ्या अगोदर स्वर्गात जा. मग देवाच्या अगोदर जरा पाणी स्वर्गात गेला बरोबर. देवाला बाण मारणारा देवाच्या अगोदर स्वर्गात गेला. नंतर सर्व देवी देवतांच्या साक्षीमध्ये आणि वेद मंत्रामध्ये भगवान हे निज धामाला गेले. पुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. शिल्लक ठरवलं बाकीचं, हा नाही तर म्हटलं फेकून दिलं सगळं. म्हणजे घ्यायचं एक वेळा फेकायचं 3 वेळा असं होतं गणित. हा आता भगवान धामाला गेले. हे निज धामाच्या कथा हे उत्तराखंडचे लोक सांगत नाही बरं, ते फक्त सुदाम चरित्रापर्यंत आणतात. म्हणजे पुढे निज धाम गमन सांगत नाही देवाचं. आता भगवान निज धामाला गेले, त्याच्यानंतर उद्धव देवाच्या चरण पादुका घेऊन तर बद्रिकाश्रमाला गेले. सर्व यादव आपसात लढून गेले. ही बातमी ऐकल्यावर सर्व यादव स्त्रियांनी प्राणाचा त्याग केला, आपलं शरीर सोडलं, वृद्ध त्यात गेले असं म्हटलेलं आहे. मग इकडे राजा परीक्षिताला शुकाचार्य सांगतात की राजा, इथे एकादश स्कंदाची पूर्ण झाला. मग मी तुला कलियुगाची स्थिती सांगतो. मग कलियुगामध्ये लोक स्वतःच्या मताप्रमाणे वागतील. स्त्री पुरुष याच्यामध्ये भेद राहणार नाही. आता तसं आलं की आता स्त्री पुरुष याच्यात भेद राहणार नाही. केस वाढवण्याकडे सौंदर्याचं लक्ष समजलं जाईल. ज्याच्या बाजूने पैसा त्याच्या बाजूने न्याय लागेल. दांभिक पुरुष साधू ठरेल. हे कलियुगाचं महत्व सांगितलंय बरं शुकाचार्यांनी परीक्षिताला. दांभिक पुरुष साधू ठरेल त्याच्यामध्ये. आणि माणसाची वयोमर्यादा 20 ते 30 वर्षावर येईल. फक्त 30 वर्षावर वय राहणारी बरं पुढे. पण अजून बरं तुम्ही काही घाबरू नका कोणी, कारण 4,32,000 वर्ष आहे कलियुगाच्या, आणि त्यातून फक्त 5,000 झाले आता. म्हणजे अजून 4,27,000 वर्ष बाकी आहे. अजून सुरुवात आहे कलियुगाची. घोर कलित अजून पुढे आहे. 20-30 वर्षाचं आयुष्य राहील. वयाच्या 8 ते 11 वर्षापर्यंत लग्न होतील. 12 वर्षी त्याला मुलं होतील. 20 वर्षापर्यंत नातूपंतू बी होतील. झालं. आणि 25-30 वर्षापर्यंत त्याचं काम क्लिअर होईल. मग त्या ठिकाणी 30 वर्षाच्या वर कोणाचं आयुष्य राहणार नाही. झाडाची उंची वाढणार नाही. झाडं खुजे राहतील. वनस्पतीमध्ये सत्व राहणार नाही. वनस्पती निष्क्रिय होतील. म्हणजे औषधीला वनस्पती बी काम करणार नाही पुढे. असा काळ येईल. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की चोर आणि राजे यांच्यात भेद उरणार नाही. चोरात आणि राजामध्ये भेद उरणार नाही. तुम्ही भागवताचा 12वा स्कंद पाहून घ्या. पुढे असं म्हटलेलं आहे की स्त्रिया अरण्यात पडून जातील. आणि मग ज्या वेळेला असा प्रसंग निर्माण होईल त्यावेळेला भगवान आणि विश्व कल्याणाकरता धर्मरक्षणाकरता अवतार घेतील. व तो कल्की अवतार म्हणून देव अवताराला येतील असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हटले राजा, आता 7वा दिवस आहे, आता मला जाण्याची आज्ञा द्या. मग त्यावेळेला परीक्षित उठले आणि शुकाचार्यांची पूजा केली. म्हणून ग्रंथाची पूजा करावी लागते. उठले परीक्षित. पण त्यावेळेला शुकाचार्य म्हटले की राजन, तुम्ही पारणं सोडून घ्या. आता पारणं सोडा. पण परीक्षित म्हटले की मी आता कथा ऐकल्यामुळे मला पारणं सोडण्याची बी गरज राहिली नाही. आता उपास सोडण्याची म्हणजे पारणं सोडण्याची गरज नाही. पारणं सोडण्याकरता 2 गोष्टी पवित्र आहे बरं, बोर आणि आवळा. पण आवळे कोणते ते आपले पाळात असतात ते पारी, आणि बोरं कोणते हे आपले गावरान बोरला बोरं येतात. ते आता कोणते बोरं काढले यांनी बाबा. काय एक बोर अर्धा किलोच, काय बोराची मा आहे का काय म्हणते. एवढं बोर. मी ते पुण्याला गेलो तर मग मी ते सफरचंद घेतलं ते, आणि त्याला म्हटलं का हे काय, तो बोर आहे महाराज. म्हणलं हे बोर आहे काय. म्हणे हो एवढं बोर. आता ते कृत्रिम प्रक्रिया करून यांनी हे केलं. ते तुम्ही महाराज जर्सी, हे गावरान गाईवर प्रक्रिया करून जर्सी तयार केलं त्यांनी. ते डुकराचं संकर आहे म्हणून जर्सी गायचं दूध नाही बरोबर. जर्सी गाय बी नाही. रामसुखदाची मला सांगायचे ना, जर्सी गाय के आकार का पशु आहे. मग त्यावेळेला बोर आणि आवळा
या दोन गोष्टी पवित्र आहे. मग पारणं सोडण्याकरता त्या गोष्टी चालतात. आणि पारणं सोडणं कशाला म्हणतात? तुम्ही एकादशी धरता ना, मग एकादशीला पारणं सोडणं असते द्वादशीला. तर पारणं सोडणं कशाला म्हणतात? एकादशी द्वादशीला स्नान केलं की तुळशीला पाणी टाकायचं आणि तुळशीला झाडावर पाणी टाकायचं आणि झाडावर पाणी टाकले खाली हातावर धरायचं थोडस आणि ते पाणी पिलं म्हणजे उपास सुटला. म्हणजे तुम्ही का काही जेवण केलं म्हणजे उपास सुटला? नाही नाही, तुळशीवरचं पाणी हातावर घेतलं आणि प्राशन केलं म्हणजे पारणं सुटलं, उपास सुटला. आता या वर्षी असाच गोड झालेला आहे. शिवरात्री आहे 7 तारखेची, आपलं एकादशी 7ची आणि 8ची शिवरात्र आहे. मग आता एकादशी पारणं कसं सोडायचं? आणा की ताण डोक्याला. म्हणजे एकादशीला उपास करावा लागेल का शिवरात्रीला उपास करावा लागेल? मग एकादशीला उपास झाला की शिवरात्रीला सकाळी तुळशीला पाणी टाकायचं आणि तुळशीला झाडावर पाणी टाकायचं सूर्योदयाच्या आत. सूर्योदयानंतर चालला नाही बरोबर, सूर्योदयाच्या आत आणि झाडावरचं पाणी खाली घ्यायचं, हातावर धरायचं आणि तुळशीला पाणी असेल तर पियाचं आणायचं मात्र. नाही तर मग टाकीतला घेऊन यायचं ना, मग पियाच्या वरती चक्कर पडी घेऊन असं आपण पाणी. हा, आणि देवाला पूजेला बी प्यायचं पाणी आणायचं बरोबर. हे तू हा, नाही तर मग आपण काय करतो, प्यायला आपण फिल्टरचं ठेवतो आणि देवाला नळाचं घेऊन येतो. तसं नाही करायचं. हा, जी गोष्ट आपल्याला आवडते ती देवाला द्यायची असं सिद्धांत आहे. मग इकडे 7वा दिवस असल्यामुळे तक्षकाची वेळ झाली होती ना, दंश करायला यायची. पण ते तक्षक निघालं, पण शुक मुली गेल्याशिवाय तक्षकाला येता येत नव्हतं. कारण तक्षक म्हणायचा की शुकाचार्याची नापली जर दृष्टादृष्ट झाली तर आपल्यातलं विष भस्म होऊन जाईल आणि आपल्या विषाने परीक्षिताला मरण येणार नाही. म्हणून शुक गेल्यावर आपल्याला येता येईल. पण तक्षक येत असताना मध्ये कश्यप नावाचा एक ब्राह्मण भेटला. मग ते ब्राह्मण घाईघाई पंचा घेऊन चाललं होतं ना. तक्षकाला शंका आली, तक्षकाने ब्राह्मणाचं रूप घेतलं त्या सर्पाने आणि विचारल्या ब्राह्मणाला की भूदेवता एवढं घाईघाई कुठे निघाले? म्हणे मी राजाकडे चाललो परीक्षिताकडे. आज त्याला तक्षक नावाचा नाग दंश करणार आहे आणि परीक्षिताचा मृत्यू होणार आहे, त्याला मरण येणार आहे. हा 7वा दिवस आहे, तर माझ्याकडे मंत्रविद्या आहे. त्या तक्षकाने दंश करता बरोबर मी माझ्या मंत्राच्या साह्याने परीक्षिताला जिवंत करेल, त्याच्यामुळे मला द्रव्य मिळेल म्हणे. पण तक्षक म्हटला मीच तक्षक आहे. ते प्रगट झालं ना, तुमच्या मंत्राची पावर आहे की नाही हे तपासायची. आणि एक वटवृक्ष होता. तक्षकाने वटवृक्षाला दंश करता बरोबर वटवृक्ष वाढला आणि वटवृक्षावरले पक्षी बी मेले. पण ब्राह्मण एवढं पॉवरफुल होतं कश्यप, त्याने मंत्राने झाडाला परत हिरवं केलं आणि पक्षी बी जिवंत झाले. तक्षकाला कळलं की आपल्या आणि साधूच्या वचनाला बात होईल, म्हणजे भट्टा लागेल. मग त्याने कश्यप ब्राह्मणाला तिथे द्रव्य देऊन तिथून परत पाठवलं आणि मग कश्यप निघाले. इथे राजा परीक्षित आसनावरून उठले, शुकाचार्यांना प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घालून ग्रंथ डोक्यावर घेऊन परीक्षिताच्या धर्ममंडपामध्ये मागे न पाहता शुकाचार्य निघून गेले. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री शुकदेव भगवान की. आता परीक्षिताने पारणं सोडण्याकरता त्यांच्या हातावर बोर ठेवलं असं म्हटलेलं आहे. मग ही कथा आमचे वासुदेव महाराज सांगायचे आणि फळावरले दिगंबर महाराज सांगायचे. छत्रपती महाराजच्या फळावरचे बोर ठेवलं आणि बोरावर पाणी घातलं तर त्या बोरामध्ये आडीच्या रूपामध्ये तक्षक आलं होतं. पण जसं पाणी टाकल्यावर ते तक्षक प्रगट झालं ना हातावर. मग सर्वांच्या समोर त्याने राजा परीक्षिताला दंश केला. आता तक्षकाचं विष एवढं प्रखर होतं की सर्व प्रजाजनांच्या समोर तक्षकाने दंश करतावर परीक्षिताचं शरीर होतं हे जळून त्या ठिकाणी भस्म झालं. पुंडलिक वरदा विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान. परीक्षिताला मुक्ती मिळाली. आता शरीर भस्म झालं, मग मुक्ती मिळाली म्हणजे काय झालं? आता हा एक शेवटचा मुद्दा आहे. मुक्ती म्हणजे काय? मृत्यूचा धाक नाहीसा होणे म्हणजे मुक्ती. आता इथे समजा कोण्या म्हाताऱ्याला बी कधी सांगितलं किंवा तुम्ही 2-3 दिवसात काही राहता नाही, सांगा बरं काय भीती त्या म्हाताऱ्यात? समजा कोणत्याही म्हाताऱ्याला सांगा तुम्ही की तुम्ही खाऊन पिऊन घ्या. आता आपण काही सांगला तुम्हाला तुम्ही तर आबा खाऊन असं आबा कधी म्हणे की बा आजचा बुधवार आहे ना, शनिवारपर्यंत तुमची तयारी आहे, म्हणजे झालं की चक्कर पडायचं त्याला.
तुम्ही आबाच्या आरती सांगतो तरी त्या आरती आबाला काहीतरी समजलं. मी कशा करता सांगतो, मृत्यूचा धाक होता तो नाहीसा झाला. कारण तुकोबारायांचा नाही झाला, ज्ञानोबारायांचा नाही झाला, सावतोबाचा नाही झाला. मरण माझे मरुणी गेले मज केली आपण, माझे मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोळा अनुपम्य. त्या ठिकाणी आमचं मरण आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं असं वर्णन केलेलं आहे. म्हणून मृत्यू सर्वांग सोहळा. आणि शेवटचा एक मुद्दा तुम्हाला जर कोणी विचारलं तुमच्या हक्काचं काय आहे, तुम्ही काय सांगसाल? शाबास, मी सांगितलं मला एक मरण हक्काचं आहे. जीवन उधार आणलेलं आहे बरं. मरणा हक्क का बहाना है और जीना उधार लाना. मरण हक्काचं आहे बरं. हे पोरं सोरण शेतीन बाडीने बिल्डिंग हे आपल्या हक्काचं नाही, मरण हक्काचं आहे. पण शेवटी राजा परीक्षिताचा मृत्यूचा धाक नाहीसा झाला. पण जन्मे जायला राग आला ना. परीक्षित भस्म झालं शरीर. मग ते या जन्मे जायने सर्प यज्ञ केलं. मग सर्प यज्ञामध्ये सर्व सर्प येऊन यज्ञात उडी मारायचे. पण मग तक्षक इंद्राला शरण गेला. मग त्यावेळेला तक्षक काय येत नाही म्हणून जन्मेजय बोलला तेव्हा सांगितले की तू इंद्राला शरण गेलाय. मग इंद्र आणि तक्षक दोघांची आहुती टाका. इंद्र आहे स्वाहा, तक्षक आहे स्वाहा. मग इंद्र बिन तक्षक बी यायला लागले. ब्रह्मदेवाने मध्यस्थी केली, ते सर्पसत्र थांबवलं. त्यावेळेला जन्मेजयाचं समाधान केलं. पुढे मार्कंडेय ऋषीची कथा आलेली आहे. प्रलय झाला सृष्टीमध्ये, प्रलयामध्ये फक्त मार्कंडेय वाचले. म्हणून शेवटी प्रलयामध्ये जो भगवत आश्रयाने असतो तोच वाचतो बरं. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, कबीर कमाल यांच्यातला संवाद आहे. कबीरजींनी एक जातं पाहिलं. पूर्वी ते पाया जात्यावर जडायचे ना, तर ते पाहायचे की ते दाणे टाकायचे, पाया सगळे दाणे भरल्या जायचे. कबीरजी म्हटले किंवा हे पृथ्वी आणि आकाश हे भी दोन पाटे आहेत. दो पाटों के बीच में साबुत बचा न कोई. धरती और आकाश ये दोनों पाटे हैं, इसके अंदर कोई बच नहीं सकता. पर तो कमाल म्हटला, पिताजी आपकी सोच अलग है. दो पाटों के बीच में साबुत बचा न कोई, ये तो ठीक है, लेकिन उसमें खुटा है बोले, तो खुटे के पास जो स्थित है बोले उसका कुछ नहीं कर सकता बोले. कोई करणे त्याचं कोणी काहीच करू शकत नाही. मग भगवंत रूपी खुट्याजवळ जो आहे त्याला काहीच होत नाही. मग त्या ठिकाणी भगवत आश्रयाने सर्व कार्य होतात बरं, असा सिद्धांत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे कर्तव्याचं काम आहे तिथे कर्तव्य झालं पाहिजे, आणि जिथे बोलण्याचं काम आहे तिथे वाचा मौन राहिली पाहिजे. समजा पंजाबची 2-3 बुचडे जर मफराबाद मध्ये घुसले आणि त्यांनी त्या बंदुका शिथे केल्या, तर तुम्ही टाय वाजून म्हणा सांगा की हमारे अंगणे में तुम्हारा क्या काम है, सांगा बरं. मग तिथे कर्तव्याचंच काम आहे. म्हणजे जिथे कर्तव्याचं काम आहे तिथे कर्तव्य झालंच पाहिजे, असा सिद्धांत आहे. आणि जिथे उपदेश करूनही कोणाला काही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, तर तिथे, कारण उपदेशाचे काम नव्हे तेथे वाचा मौन बरी असं म्हटलेलं आहे. तिथे वाचा मौन पाहिजे. क्रोधी अविश्वासी त्याचे बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिरवू नये, अशा प्रकारे. आणि भगवत आश्रयाने जीवाचं कल्याण होते, अशा प्रकारे या 12व्या स्कंदामध्ये वरून आलेलं आहे. आता या 7 दिवसामध्ये मी कथा सांगितली. हजारो लाखो चुक्या माझ्या सांगण्याने बी झाल्या. तुम्ही ऐकताना तुमची तर काही चूक झाली नाही, पण तरी बी झाल्याच. समजा कुणी आवाज दिला तिकडे पाहतोय, एखादा तिकडून गाडी आली तिकडे पाहतो, इकडून खालून कुणी आवाज दिला, इकडून आचार्याने फोडणी दिली की वाटतं भाषेचा ढंग चांगला जमला, म्हणजे चित्त विचलित होते ना. मग आपलाही दोष, कारण 32 दोष, प्रमाद, लिप्सा, करणा, पाठव, हे सर्व दोषाचे प्रकार आहे. मग कोणता ना कोणता दोष श्रोते वक्ते यांच्या हातून घडतो त्याच्यामध्ये. आणि मग मी तर नेहमी सांगतो की ब्रिटिश गेले पण एक शब्द चांगला ठेवून गेले. तुम्ही रस्त्याने जा, रेल्वेने जा, एसटीत जा, कोणाला बी लाथ मारा, फक्त स्वारी मारा. पण काय भारी शब्द आहे तो. केवढ्याही पहिल्यान माणसाला लाथ मारा तुम्ही, आणि त्याने जर रागा पाहिलं तर हात जोडून स्वारी मारा, ते आईस्क्रीम होऊन जाते एकदम. स्वारी म्हटलं की माफ समजा. तसं आपण 7 दिवसात केल्या चुकीबद्दल देवाला क्षमा मागण्याची एक पद्धती आहे. म्हणून 3 मंत्र आहेत, 3 श्लोक आहे. एक पद्मपुराणातला आहे, एक भागवतातला आहे आणि एक गीतेतला आहे. मग समजा आला श्लोक तर म्हणायचा नाही, तर काही अट्टास नाही. शेवटून सर्वांनी हरये नमा, हरये नमा, हरये नमा असं 3 वेळेला म्हटलं म्हणजे आपण देवाला क्षमा मागितल्या असं होईल.
तर पहिले भागवताचा शेवटचा श्लोक सर्वांनी मनात जर येत असेल तर नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम तम नमामि हरिं परम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूति ध्रुवानीतिर्मतिर्मम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः हरये नमः हरये नमः हरये नमः पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की भागवत महापुराण की जय सुखदेव भगवान की जय सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय जय आता विश्वात्मके देवे येने वागयज्ञ तोषावे पुरुषोनि मज द्यावे पसाय दानहि जे काजे व्यंकटेश खंडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे गायले जा हरिचरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद तनुजे मधुर फळ स्वाधुर ज्वल आत्मा राम मुली सकळ सेवुनी झाले जन सुफळ पर्वणी आली अवनी क्षीर गारणे भव जल धरणी दीपतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता इथे व्यासाची वाणी साधक हरी गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वदा देहाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते तनुमानस तीर्थ द्वादश सोपानी युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंसि चित्त लोक सुखमळे संत द्विज गुळे सेवुनि भ्रमरे भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा गंधाचा वदवेना कोणाचा प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा जणू दादा स्वयं प्रभेदा रवी हर्षगणिता रवी हरिता समारता आरती करू तुझ भगवंता जय हो श्री कृष्ण गीते वेरी मन पूर्ण अनन्य होता या शरण कधी दरे जन्म मरण पिता पदाती चिरये शांती नाथई वदती कृष्णपदी देवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता
आरती करू तुझ भगवंता निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती भावलो निर्विकार स्वयं गुरु प्रकाश पडला आरती ओवाळ श्री गुरु चरण अविनाश परब्रह्म शिवकार सविला नव भक्ती उजळी आरती निवृत्ती मुक्त ज्ञान भागला ज्योती ब्रह्मवीरा श्री अविनाश समाधी मनमनी साधे सांडोनी आवादी अगमाई गमासी जगणगणेची पार तुमच्या दर्शन मात्रे उत्तर दिनारी नर आरती ओवाळ श्री गुरु चरण राम जनार्दनी हरी मस्तकडे वे आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित संत बाबा वेगळा माता आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारे तैसे तुकोबाचे भटगर श्री आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम तुकिता तुमने श्री ब्रह्मा तुकाशी आले मनोरामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम आरती आरती भगवान रामा तुळशी उगवल्या रक्त सांडले जेथे गावोनी आले देव गावोनी आले देव विलय देते आरती भगवान बाबा वैशोनी पाण्यावरी वाचले ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती जगतरी आरती भगवान बाबा आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा वैराग्य मूर्ती मंत वैराग्य मूर्ती मंत दिशे शांती शोभा आरती भगवान बाबा घरे पाहिल बोलले प्रेमे आनंद पूजन भावी